क्लब कामशेत संघाचे संघनायक विशाल टॉस जिंकतायत. मैदानावरती आल्यानंतर कशा आहेत भावना? काल देखील तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा पाहिलीत, तर कशी उत्कंठा आहे स्पर्धेमध्ये खेळण्याबद्दल आणि काय सांगाल? आयोजकांचा सर्वात अतिशय आभार मानतो. आणि ह्या स्पर्धेमध्ये पहिल्या आम्हाला ज्यावेळेस ग्रुप मावळ स्टेशनच्या ग्रुपला समजलं की मॅच लीग मॅच आहे, आम्हाला असं वाटलं की आम्हाला खेळायला काही चान्स भेटणार नाही आहे. कारण का तर लीग मॅचमध्ये फक्त 16 टीमा खेळल्या जातात. आणि त्यानंतर आयोजकांना आणि अध्यक्षांनी काहीतरी त्यांना वाटलं असं की आपल्या स्पर्धा पहिली भरली त्याच्यामध्ये आपल्या मावळ असोसिएशनच्या टीमा जास्तीत जास्त खेळावा, यासाठी त्यांनी नॉकआउटची स्पर्धा धरली. आणि ह्या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळायला चान्स भेटला, अतिशय आनंद वाटतोय. निश्चितच टॉस बद्दल काय सांगाल? पहिल्या सामन्यासाठी किती महत्त्वपूर्ण टॉस आहे आणि निर्णय काय असेल? आम्ही तर बॉलिंगच घेतली. चेसिंग आमचे बाकीचे खेळाडू बोलले की आपल्याला चेसिंग ही सर्व चांगली पडेल, कारण का विकेट सकाळच्या बारी यानी दैवर असतं, त्याच्यामुळे थोडंसं नमी असतं आणि थोडा विकेट तापल्याच्या नंतर चेसिंगला थोडासा आपल्याला फायदा होईल. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असणार आहेत. या ठिकाणी अंकुश शेवकर यांच्याकडे होईल. टॉस महत्त्वाचा होता, टॉस पराभूत झाले, तुम्ही टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आणि सेम प्रश्न तुमच्यासाठी असेल, कशा आहेत भावना या स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खरंच खूप चांगलीच आहे आणि त्यातल्या त्यात मनोजदादा दाभाडे स्वतः आयोजक असल्यामुळे स्पर्धेचा दर्जा आणखीन उंचावतो. कारण की स्पर्धा सुरू होण्याच्या आधीच प्रत्येकाला माहिती होतं की नियम अटी इथं तंतोतंत पाळल्या गेल्याच पाहिजेत. आणि असोसिएशनचे बाकीचे आपण पाहतो तिथं पण पाळले जातात, पण या ठिकाणी जास्त काटेकोरपणे पाळले जातात. स्पर्धेचा टायमिंग असेल, प्रत्येक नियम असेल, बारीक बारीक गोष्टी असेल, त्याच्यामुळं शिस्तीचे जे आपण खेळ करण्याचा प्रयत्न करतो असोसिएशन मार्फत, तो आणखीन चांगला होणार. तुमच्या टीम बद्दल काय सांगाल? नुकताच पार पडलेल्या आडले येथील मैदानावरती चांगला खेळ साकारला, बक्षीस देखील त्या ठिकाणी पटकवलं आणि टीम एकीने एकजुटीने चांगला खेळ साकारते. टीम बद्दल काय सांगाल? टीमबद्दल सांगायचं झालं तर आडलेच्या स्पर्धेमध्ये पण आमचे 2-3 प्लेयर नव्हते, ते ह्या स्पर्धेला इन झालेले आहेत. त्याच्यामुळे आणखीन आमचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे आणि प्रॅक्टिस चांगली असल्यामुळे आम्ही चांगला खेळ करून दाखवू. प्रथमतः फलंदाजी करतायत, निश्चितच कुठल्याही प्रकारे खेळपट्टीचा अनुभव नाहीये. काय टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल? 6 षटकांचा सामना असेल. टॉस जर का करा आम्ही विन झालो असतो, आम्ही पण क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाच असता. पण आता टॉस लॉस झाल्यामुळं पहिली बॅटिंग आहे आमची. आम्ही मिनिमम 70 ते 75 धावा करण्याचा प्रयत्न करू. आल्याच्या सुरुवातीला आम्ही सकाळी आल्याच्या नंतर आम्हाला मनोजदादाकडनं कळलं की जास्त रन होत नाही आहेत. त्याच्यामुळे आम्ही तेवढा टार्गेट सफिशियंट मानून चालतो आमच्या बॉलिंगसाठी. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. लगेचच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. उपस्थित मान्यवर CSO सन्माननीय भटनागर साहेब यांचा आपण विशेष सन्मान स्पर्धेच्या निमित्तानं करणार आहोत. सन्माननीय मयूरभाऊ भेगडे आणि आशिष भाऊंच्या शुभ हस्ते आपण साहेबांच्या ठिकाणी विशेष सन्मान करणार आहोत. त्याचप्रमाणे सन्माननीय प्रकाशजी जाधव यांचाही आपण विशेष सन्मान या ठिकाणी करतोय. कामगार नेते स्वर्गीय सुरेशनाथ दाभाडे स्मृती चषक या स्पर्धेचं असणारं पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वातील दिवस क्रमांक 2. प्रमुख अतिथी मान्यवरांचं या ठिकाणी विशेष स्वागत, त्यांचा विशेष सन्मान आणि तदनंतर आपण सन्मान्य प्रकाशजी जाधव याही मान्यवरांना आपण सन्मानित करणार आहोत. मुख्य व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर अतिथी सर्वांच्या शुभ हस्ते आपण हे मान्यवरांचे सन्मान पार पाडतोय. धन्यवाद, सर्वांचं मनापासून आभार. आणि लगेचच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. प्रभुनाथ क्रिकेट क्लब कामशेत संघाला विनंती आहे, आपण आता कुठल्याही प्रकारे वेळ वाया न घालवता लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये यायचं आणि फिल्डिंग सेट करायचे. तर इंदोरी संघ आपण आपले बॅटर्ससाठी ठेवायचे. दोन्ही टीमचे 12th मॅन अतिरिक्त खेळाडू हे कॉमेंट्री बॉक्स मध्ये कंपल्सरी आहे, याची देखील नोंद घ्या.
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आदिशक्ती तुळजा भवानी आणि त्या आदिशक्ती आदिमायेचं वात्सल्य मांगल्य आणि पावित्र्य माणसाच्या रूपात जन्माला घेऊन येणारा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, उभे हिंदुस्थानचे दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या त्रिवार स्मृतींना अभिवादन करून जगद्गुरु जगद्वंदनीय संतश्रेष्ठ तुकोबाराय योगी यांची माऊली साधकांचे मायबाप कैवल्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन कामगार नेते स्वर्गीय सुरेशनाथ दाभाडे स्मृती चषकामध्ये उपस्थित झालेल्या सर्व खेळाडू, सर्व प्रेक्षक, मान्यवर, सर्व संघांचे पाठीराखे, सर्व आयोजक कमिटी, संपूर्ण ऑफिशियल्स टीम या सर्वांचं मी क्रिकेट समालोचक योगेश सावळे मनपूर्वक मनापासून स्वागत करतो आणि घेऊन जाईल तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जिकडे सामन्याला सुरुवात होती. महत्वपूर्ण होता या पहिल्या सामन्याचा टॉस. प्रभुनाथ क्रिकेट क्लब कामशेत संघानं टॉस जिंकला आणि त्वरित निर्णय कळवला की आम्ही प्रथमतः गोलंदाजी करू. सलामीचे आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ओपनर बॅटर्स राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोर 11 संघाकडून ओपनर बॅटर सज्ज होत आहेत. 6 षटकांचे सामने आहेत. बाद फेरीतील सामने नॉकआउट पद्धतीमध्ये आपण पाहतो ही स्पर्धा खेळली जाते. ज्याप्रमाणे खरं तर टॉस वरती संघाच्या संघनायकांनी उल्लेख केला की सुरुवातीला लीग मॅचेस फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळली जाणार होती, परंतु मावळ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खऱ्या अर्थानं असोसिएशनचे असणारे अध्यक्ष मनोजी दाभाडे यांनी प्रमुख आयोजक कमिटीने निर्णय घेतला की जास्तीत जास्त संघ हे आपल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले पाहिजेत आणि प्रत्येकाला स्पर्धा खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. त्या अनुषंगानं आपण पाहिलं लीग मॅचेसमध्ये स्पर्धा न खेळवता बाद फेरीमध्ये नॉकआउटमध्ये ही स्पर्धा आपण खेळवतोय आणि जास्तीत जास्त संघ कसे या स्पर्धेमध्ये सहभागी होतील हे प्रमुख उद्दिष्ट आयोजक कमिटीचं आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतं. दोन्ही संघांचे अतिरिक्त खेळाडू 12th मॅन हे कमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. षटक क्रमांक पहिले घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती डॉक्टर कृष्णा सज्ज होताना पाहायला मिळत आहे. तर ओपनर बॅटरच्या भूमिकेमध्ये रवी घुले तर दुसऱ्या बाजूला परेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा इशारा लेट्स प्ले, चला खेळूया. डावाला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिली 2 षटक पॉवर प्लेची. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट, उसळी घेणारा बॉल जसा आलाय तसा टोलवलाय. दिवस क्रमांक 2 ची शानदार सुरुवात. पहिल्या चेंडूवरती रवी घुलेच्या बॅट मधून आलेला हा एक सुंदर चौकार. 4 धावा. नोंद घ्या आणि प्रत्येक टीमला एक रिव्ह्यू असणार आहे याची देखील नोंद घ्या. जाऊया सामन्याच्या दिशेने 10 धावा. परत एकदा यावेळेस चेंडू उंचावून टोलवलाय. पॉवर प्ले आहे. क्षेत्ररक्षक बराचसा दूर आणि यावेळेस देखील रवी घुलेच्या बॅट मधून चेंडू एक टप्पा घेत सरळ सीमारेषेच्या आरपार फरार. धावा मिळतायत 4. हा चौकार. जबरदस्त सुरुवात. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय डॉक्टर कृष्णा थोडेसे महागडे ठरतायत. रवी घुले जो अगदी पहिल्या चेंडू पासून आक्रमकता त्यानं धारण केली. यावेळेस देखील कव्हर्सला हा चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक दूरवरतून ओ हो
चेंडूनं चकमा दिलाय आणि चेंडू पोहोचलाय डीप कव्हर्स मध्ये. यावेळेस देखील सीमा पार आणखीन एक कडक चौकार. वरती 18 धावा आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार. एक चेंडू तिसरा चेंडू जो आपण पाहिला जिथे LBW ची अपील मैदानावरती पाहायला मिळाली तो डॉट बॉल आणि तदनंतर बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. हो यावेळेस पुन्हा एकदा हलकीशी अपील डाऊन दिली एक डावेष्टीच्या बराचसा बाहेर. मुख्य पंच अमर साठे सर कळवत आहेत इट्स अ व्हाईट बॉल आणि एका धावेनं टीमचा स्कोर कार्ड आता पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोर 11 विरुद्ध प्रभुनाथ क्रिकेट क्लब कामशेत हे दोन संघ मैदानावरती पाहतोय. पहिल्या सामन्यामध्ये भिडतायत आणि पहिल्या सामन्यामध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये रवी गुलेची एक जबरदस्त सुरुवात आपण पाहिली. यावेळेस फुल टॉस बॉल जसा आलाय तसा उडवलाय आउट ऑफ द पार्क. बिग 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 ब्लास्ट. रवी गुलेच्या बॅट मधून हा षटकार. ओव्हरची सुरुवात षटकाराने झाली आणि शेवटही पहिल्या ओव्हरचा हा षटकाराने केलाय. आक्रमक फलंदाजी. ओव्हर नंबर 1 च्या अखेरीस धावफलकावरती 25 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 1 मध्ये पूर्ण 6 चेंडू रवी घुलेने खेळले आणि निश्चितच त्याचा नॅचरल गेम आपण पहिल्याच ओव्हर मध्ये पाहिला. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण रवी घुलेला खेळताना पाहतो. इंदोरी संघाकडून निश्चितच अलीकडच्या काळामध्ये एक दर्जेदार कामगिरी करणारा रवी, तर दुसऱ्या बाजूला ओपनिंग पेअर मध्ये आपल्याला परेश भागवत पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 चा पहिला चेंडू त्यांनी फेस केला. कुठल्या प्रकारची धाव पाहायला मिळाली नाही. ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती प्रवीण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. उजव्या हाताने ओव्हर द विकेटचा मारा करताना राईट हँडर फलंदाज परेश भागवत जर्सी नंबर 10 परिधान करून आपण पाहतो मैदानामध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आल्यानंतर थोडीशी बातचीत आता रवी आणि परेश यांच्यामध्ये आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. कामगार नेते स्वर्गीय सुरेशनाथ दाभाडे यांच्या स्मृतीला उजाळा देणारी क्रिकेटची स्पर्धा आणि निश्चितच क्रिकेटची प्रचंड आवड आणि वेड असणारं व्यक्तिमत्व म्हणून अपन नानांकडे पाहायचो. दरम्यानचा हा चेंडू ऑन साइडला. दो फील्डर के बीच में से मिली दरार उसमें से ढूंढ लिए रन 4. ऑन साइडला मिड विकेट मध्ये हा कडक चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. वैयक्तिक भरघोस बक्षिसांनी भरलेली ही क्रिकेटची स्पर्धा. प्रमुख बक्षिस मित्रांनो आपण पाहताय पहिल्या क्रमांकासाठी निश्चितच 50,000 रुपयांचं पारितोषिक आहे. यावेळेस बॅक टू द बॉलर. हा चेंडू डॉट बॉल. द्वितीय क्रमांकासाठी 40,000 रुपये, तिसऱ्या क्रमांकासाठी 30,000 तर चतुर्थ क्रमांक 20,000 ही प्रमुख बक्षिसं तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय. आणि या प्रमुख बक्षिसांसोबतच मालिकेवीरासाठी 3,000 रुपयांचं रोख बक्षीस, बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर साठी 2,000 रुपयांचं कॅश प्राइज आणि त्यासोबतच आकर्षक चषक. दरम्यानचा हा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने मैदानावरती खेळला गेला. एक सिंगल आणि बऱ्याच वेळानंतर आता मैदानावरती एकेरी धाव जी आपल्याला पाहायला मिळाली. पहिले 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर एक बाउंड्री, पुन्हा एकदा एक डॉट आणि एक सिंगल. ओव्हर नंबर 2 मध्ये शेवटचा चेंडू खेळण्यासाठी रवी घुले लेफ्ट हँडर एक घातक विस्फोटक फलंदाज मैदानामध्ये आपल्याला ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं परिवर्तन, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. त्यामुळं पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर फिल्डिंग मध्ये बरेचसे चेंजेस. यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये होता. पॉइंटचा फिल्डर इंटरेस्टेड जरूर. डीप बॅकवर्ड पॉइंट मधून चेंडू गलीमधून ट्रॅव्हल झाला आणि तिकडे बरीचशी धावपळ, बरीचशी पळापळ. तदनंतर प्राप्त केल्या त्या 2 धावा. या 2 धावेंच्या मदतीने संघाचा धावफलक पुढे जाईल. राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोर 11 2 षटकांच्या अखेरीस 16च्या सरासरीनं धावफलकावरती बनवल्या 32 धावा
च्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बक्षिसांबद्दल मित्रांनो मी उद्घोषणा करत होतो. मालिकेवीरासाठी 3,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. बेस्ट बॅटर बेस्ट बॉलरसाठी 2,000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. लगातार 3 षटकारांसाठी 1,000 रुपयांचं बक्षीस, तर लगातार 3 विकेटसाठी 1,000 रुपयांचं बक्षीस, लगातार 4 चौकारांसाठी 1,000 रुपयांची ही वैयक्तिक पारितोषिक आपल्याला खऱ्या अर्थानं शंभू दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन D11 कोटेश्वरवाडी आणि मुख्य आयोजकांच्या माध्यमातून आहेत. प्रत्येक संघांसाठी आपण खऱ्या अर्थानं फूड बास्केट देत आहोत, जे आपल्याला बॅग दिल्या जात आहेत. जो आपला काही कचरा असेल किंवा वॉटर बॉटल असेल किंवा फ्रूटचा जो काही कचरा असेल, आपण त्या कॅरी बॅग मध्ये टाकून ज्या ठिकाणी कचरा टाकला जातोय त्या कचरा पेटीतच आपण संपूर्ण कचरा टाकायचा आहे. मैदानावरती इतर कुठेही कचरा करू नका, ही सूचना निश्चितच आपल्यापर्यंत पोहोचली जाते. सलगचे 4 चौकार, सलगचे 3 षटकार, त्यासोबतच सलगचे 3 विकेट, यासाठी आपल्याला खऱ्या अर्थानं स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक मोबाईल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मनोजजी दाभाडे आणि असोसिएशनचे असणारे खजिनदार प्रवीणजी शिंदे मुख्य आयोजक यांच्या माध्यमातून ही वैयक्तिक पारितोषिक खेळाडूंसाठी आहे. प्रत्येक सामन्यामध्ये आगळीवेगळी बक्षीस संपूर्ण स्पर्धेसाठी मित्रांनो, ही बक्षीस निश्चितच तुम्हाला संपूर्ण दिवसभरासाठी ऑन असणार आहेत. ती कामगिरी करायची आणि ती बक्षीस प्राप्त करायची. क्रिकेटची स्पर्धा निश्चितच मैदानावरती बक्षिसांसाठी स्पर्धा ओळखली जाते, चांगल्या क्रिकेटसाठी स्पर्धा ओळखली जाते. आणि मावळ तालुक्यामध्ये आपण पाहतो मावळ क्रिकेट असोसिएशन अंतर्गत एका पाठोपाठ भरपूर क्रिकेटच्या स्पर्धा पार पडताना पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा कव्हर्स मध्ये क्षेत्ररक्षक झालेली चूक आणि तदनंतर एका धावेचं रूपांतर हे अतिरिक्त धावेंमध्ये मैदानामध्ये होताना पाहायला मिळते. 2 धावा ओव्हर नंबर 3 साठी बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला विवेक मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. धावफलकावरती 34 धावा, जर्सी नंबर 18 क्रमांकाची जर्सी परिधान करून. याचबरोबर पुन्हा एकदा मैदानावरती आपण पाहतोय मिस टायमिंग फटका होता, प्रॉमिसिंग कनेक्शन अजिबात नव्हतं, परंतु तरी देखील धावा मैदानामध्ये प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं या उद्योजक अजय भाऊ दाभाडे प्रामुख्याने आदिभाऊ दाभाडे प्रामुख्याने उपस्थित आहेत. दादांचं मनपूर्वक स्वागत. ज्या टीम्स मैदानावरती आलेल्या आहेत त्या टीम्सला विनंती आहे आपले जे काही फूड बॅग आहे ती घेण्यासाठी आपण ओके नाश्ता करण्यासाठी आपण स्टेज जवळ यायचे. याचबरोबर रवी घुलेच्या बॅटमधून आणखीन एक आक्रमक फटका, डाऊन द ग्राउंड केलेला प्रहार, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर, षटकार. थँक्यू डीजे. वैयक्तिक 50 धाव्यांसाठी देखील 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. उत्कृष्ट झेल संपूर्ण स्पर्धेमध्ये मित्रांनो खऱ्या अर्थाने ही पारितोषिक आहे, जी बक्षीस खरं तर मी आता अनाऊन्स केली, ही संपूर्ण स्पर्धेसाठी बक्षीस असणार आहेत. दरम्यान गोलंदाज तयार, परत एकदा बॉल हवेत, यावेळेस फटका फसलाय, कॅच इट असा कॉल, स्वतः गोलंदाज धावतायत, प्रॉपर जजमेंट नाही आणि त्यानंतर कॅच मिस होतोय. थोडासा अवघड झेल निश्चितच होता. पाठीमागे धावत असताना मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर गोलंदाज आपला फॉलो थ्रू कंप्लीट केल्यानंतर उलट्या दिशेने धावणे बरंच अवघड आणि तदनंतर प्रयत्न विवेक यांनी जरूर केले, परंतु चेंडू त्यांच्या हाती आला नाही. एक सिंगल मिळते आणि या सिंगल सोबत धावफलक जाऊन पोहोचेल. स्कोर कार्ड वरती धावा 42, 42 धावा. यावेळेस धीम्या गतीने चेंडू टाकलाय, फुलटॉस जरूर होता. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी गडबड आणि त्यानंतर पुन्हा एकदा धावेसाठी बरीचशी धावाधाव मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकेरी धाव आणि एका धावेसोबतच टीमचा स्कोर कार्ड धावफलकावरती 43, 43 धावा.
यावेळेस रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न अपील मैदानावरती जरूर केली जाते. तीन षटकं मैदानावरती संपली जात आहेत आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत त्या 43 धावा मैदानामध्ये आपल्याला स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. वैयक्तिक 10 चेंडू 33 धाव्यांची खेळी रवी घुले मैदानामध्ये करताय. दुसऱ्या बाजूला परेश भागवत जे 8 चेंडू खेळलेत त्यांच्या बॅटमधून आपण 9 धावा बनताना पाहिल्यात. पहिल्या षटकापासून सुरुवात अतिशय लाजबाब आपण पाहिली. पहिलं षटक बरंचसं महागडं, त्यानंतर ओव्हर नंबर 2 मध्ये देखील बऱ्याचशा धावा आपण पाहिल्या. तिसऱ्या षटकामध्ये 11 रन्स आलेत आणि एकूण धावफलकावरती 43 धावा ज्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. जाऊया सामन्याकडे. षटक क्रमांक मैदानामध्ये चौथा हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज प्रवीण. यावेळेस परेश आपण पाहतोय पुन्हा एकदा थोडासा संघर्ष आज मैदानावरती निश्चितच करताना पाहायला मिळत आहेत. वेगानं बॅट फिरवली जाते परंतु बॅट वरती तितकंसं प्रॉमिसिंग कनेक्शन होत नाहीये. पंचांनी खेळवले लेग बाईच्या माध्यमातून ही एक धाव असणार आहे आणि एका धावेनं धावफलक आता पुढे जाऊन पोहोचेल. 44 धावा धावफलकावरती आहेत. एका बाजूला रवी घुलेच्या बॅट मधून आपण षटकार चौकारांची आतिषबाजी पाहतोय. दरम्यानचा हा चेंडू ऑन साइडला उचललाय. क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आणि इथे काय पुन्हा एकदा झेल मिस झालाय. एका पाठोपाठ एक रवी घोलेला मोठी जीवनदानं क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहतोय. अशी जीवनदानं बरीचशी घातक विस्फोटक ठरताना जी आपल्याला पाहायला मिळत असतात. या अगोदर देखील एक झेल तो थोडासा अवघड होता परंतु हा झेल निश्चितच टिपणं गरजेचं होतं. रवी घोलेची विकेट गेल्यानंतर निश्चितच तुम्हाला स्कोर कार्ड मध्ये बराचसा बदल पाहायला मिळू शकला असता. दरम्यान धावफलकावरती 45 धावा. परेश भागवत संघर्ष करतायत आणि त्या संघर्षाचा शंखनाद करणारा मोठा फटका इथे खेळावा लागेल. यापूर्वी त्यांच्या बॅटमधून एक बाउंड्री आपण नक्कीच पाहिली परंतु तदनंतर तितकंसं मोमेंटम त्यांच्याकडे पाहायला मिळालं नाही. प्रत्येक चेंडूवरती ते वेगानं बॅट फिरवत आहेत. दरम्यान या चेंडूवरती मिळालेली एक सिंगल, एका सिंगलनं टीमचा स्कोर कार्ड आता पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावा आहेत 46. स्वर्गीय सुरेश नाना दाभाडे स्मृती चषक स्पर्धेचं पहिलं पर्व आणि यातच सर्व असं सातत्यानं आपण म्हणू शकतो. दरम्यानचा हा चेंडू ऑन साइडला टोलाला अलॉंग द कार्पेट प्रहार लॉंग ऑन मधून फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचतील आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकेरी धाव. पहिल्या 3 षटकांच्या तुलनेमध्ये मित्रांनो षटक क्रमांक 4चा जर आपण विचार केला तर या षटकामध्ये 4 चेंडूवरती 4 एकेरी धावा आल्यात. कुठल्याही प्रकारची बाउंड्री पाहायला मिळेल नाहीये. सुंदर कमबॅक प्रवीण यांच्या माध्यमातून. हो यावेळेस काहीच वेगळं करण्याचा प्रयत्न मुख्य पंच अमर सर कळवतात. इट्स अ वाईट बॉल डाऊन दी लेग. डावेष्टीच्या बराचसा बाहेर जाणारा हा चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव ही इंदोर 11 संघाच्या खात्यामध्ये जमा होईल. धावफलकावरती 48 धावा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूवरती 5 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आल्यात. ओव्हरला मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न परेश करताना आपल्याला पाहायला मिळू शकतात. सातत्यानं जर तुम्ही पाहिलं तर ओपनिंग साठी ते येतात. दरम्यान आणखीन एक डॉट बॉल टप्पा पडल्यानंतर अगदीच आपण जर पाहिलं तर कुठल्याही प्रकारची उसळी या चेंडूमध्ये प्राप्त होताना पाहायला मिळाली नाही. व्हेरिएशन दाखवतात प्रवीण आणि या व्हेरिएशनचा फायदा निश्चितच त्यांना होतोय. हो यावेळेस बरेचसे फ्रस्ट्रेट झाले. वेगानं बॅट तर फिरवली परंतु गोलंदाज प्रवीण देखील तितक्या चतुर चाणाक्ष चेंडूने घेतला थेट यष्ट्यांचा वेध. क्लीन बोल्ड. फर्स्ट विकेट डाऊन. परेश बॅक टू द पवेलियन.
थँक्यू डीजे. नवीन गोलंदाज विकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळत आहेत. लेफ्ट हँडर फलंदाज रवी गुलेसाठी आपण क्षेत्ररक्षणामध्ये जर पाहिलं ऑन साईडला तुम्हाला निश्चितच अधिकचं प्रोटेक्शन पाहायला मिळेल. वाईडिश टिप मिड विकेट लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत. पहिलाच बॉल बराचसा आपटलेला हा चेंडू टप्पा मागे ठेवला. गती कमी होती परंतु रवीनं हा चेंडू ओळखला, हलक्यातून ऑन साईडला टोलावला आणि स्क्वेअर लेग मध्ये वसूल केला एक शानदार चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. 13 चेंडू आणि 39 धाव्यांची खेळी रवी मैदानावरती साकारतोय. तर दुसऱ्या बाजूला नवीन फलंदाज कॅप्टन अंकुश शेवकर नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. धावफलकावरती या चौकारानं 52 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा थोडासा ऑफ स्टंपच्या दूरवरतून होता. पॉइंटला ढकलला, सिंगल प्राप्त केली, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि यासोबतच 2 धावा मैदानामध्ये कंप्लीट केल्या जातात. एक सुंदर मैदान आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय एक अतिशय अफलातून असणारी सिमेंट विकेट. आउटफील्डला बरचसं ग्रास तुम्ही पाहताय. एक सुंदर आणि अफलातून दर्जाचं मैदान या स्पर्धेसाठी निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. दिवस क्रमांक 2 मध्ये ही स्पर्धा पहिला सामना रंगतदार. याचबरोबर चेंडू येण्याच्या अगोदर ऑफ स्टंपला भरपूर शपल होत डीप फाईन लेग फोडलाय आणि मैदानावरती रवी घुलेचा हा आक्रमक फटका. आणखीन एक षटकार. थँक्यू डीजे. वैयक्तिक 15 चेंडू आणि 47 धाव्यांची खेळी. स्वर्गीय सुरेशनाथ दाभाडे स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक रवी घुले पूर्ण करू शकणार का? 15 चेंडू आतापर्यंत 47 वरती खेळतोय, ज्यामध्ये चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी. 4 चौकार आणि 4 षटकार रवीच्या बॅटमधून आपण पाहिलेत. वैयक्तिक 1000 रुपयांचं पारितोषिक आहे आणि पहिली 50 नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. नाव आहे रवी घुले, मॅन फ्रॉम इंदोरी. स्वर्गीय सुरेशनाथ दाभाडे स्मृती चषक या स्पर्धेचं पहिलं पर्व आणि या पहिल्या पर्वामध्ये पहिली 50 पूर्ण करणारा फलंदाज रवी घुले. वैयक्तिक 16 चेंडू आणि 53 धाव्यांची एक आक्रमक खेळी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू डीजे. चला फिल्डर या आतमध्ये दुसरा चेंडू आपण घेऊन मॅच कंटिन्यू करूयात. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं पूर्वीच सूचना केलेल्या आहेत. चेंडू हरवला, खराब झाला किंवा फुटला तर नवीन चेंडू घेतला जाणार आहे, याची नोंद घ्या. 66 धावा स्कोर वरती आहे. ओव्हर नंबर 4 मध्ये तुम्ही पाहिलं थोडसा निश्चितच स्कोर आपल्याला थांबलेला पाहायला मिळाला. धावफलक थोडस स्थिर पाहायला मिळालं, जिकडे सिंगल डबल येत होत्या. परंतु आता ओव्हर नंबर 5 मध्ये रवी घुलेची आक्रमक फटकेबाजी, मनमोहित करणारी फटकेबाजी, मैदानाच्या चौफेर फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. सहासष्ट धावा धावफलकावरती. हो, ज्यावेळेस ऑन साईडला फटका खेळला गेला तितकंसं प्रॉमिसिंग कनेक्शन झालं नाही तरी देखील धाव मैदानावरती प्राप्त होईल. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेसाठी कुठल्या प्रकारे त्या ठिकाणी फलंदाज इंटरेस्टेड नाहीयेत. एकच धावेवरती समाधान, कारण वेगवान थ्रो आला. एका धावेच्या मतीने धावफलकावरती वाढ. 67 धावा, 67 रन, लॉस ऑफ 1 विकेट. अंकुश शेवकर टीमचे कॅप्टन आपल्याला मैदानावरती आता ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळतील. आयोजक मंडळींनी घेतलेली भरपूर मेहनत, प्रचंड कष्ट आणि त्यानंतर
उभा राहिलेला हा क्रिकेटचा देखणा सोहळा. हो हो हो, यावेळेस काय होतंय, फुल टॉस बॉल आणि मैदानावरती अंकुश शेवकर मनामध्ये खरं तर लाडू फुटले असावेत. फुलटॉस चेंडू आलाय, मोठा अटॅक करण्याच्या प्रयत्नात होते, जोरदार बॅट तर फिरवली गेली परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू थेट स्टँडवरती आदळला. क्लीन बोल्ड, विकेट नंबर 2. फलंदाज अंकुश होत आहेत बाद. पाच षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 67 धावा, 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. आणि आता अखेरचा अंतिम षटक हाताळण्यासाठी राजेश, नवीन फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत. तर बॉलिंग ट्रॅकवरती सागर जे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. 5 षटकांमध्ये आपण जर पाहिलं तर नक्कीच एक चांगलं टार्गेट सेट झाले. टॉस वरती संघनायकासोबत ज्यावेळेस बातचीत केली. हो, याचबरोबर पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये, कॅच इट असा कॉल तर आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, विवेक यांनी टिपला झेल आणि मैदानावरती रवी घुलेच्या खेळीचा इथे अंत होताना पाहायला मिळतो. या इनिंग मध्ये अतिशय अफलातून कामगिरी केली. अंतिम ओव्हर मध्ये षटकार चौकार जरूर आपल्याला नक्कीच पाहायला मिळू शकले असते परंतु रवी बाद झालाय आणि मैदानावरती आता थोडासा सुटकेचा श्वास घेताना कामशेत संघ मैदानावरती पाहायला मिळेल. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज, न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत. नवीन फलंदाज आर्यन सरोदे मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून देखील बराचसा क्रीडा रसिक या स्पर्धेशी जोडले गेलेत. सर्वांचं आम्ही स्वर्गीय सुरेशनाथ दाभाडे स्मृती चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. हो हो हो, आर्यन आलाय, आखूड टप्प्याचा बॉल त्याच्यावरती लगावलाय, आसमानी टोला, गेंद गई तारामंडल में, आउट ऑफ द पार्क, बिग 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 ब्लास्ट, षटकार. थँक्यू डीजे. विकेट निश्चितच मैदानावरती गेलाय. रवी घुले एक सेट बॅटर आउट झाला परंतु मैदानामध्ये आर्यन डगआउट मधूनच सेट होऊन आला आणि पहिला चेंडू त्याला खरं तर शॉर्ट पिच मिळाला आणि त्याच्यावरती त्याने एक जबरदस्त प्रहार खेचत षटकार मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालाय. धावफलकावरती 73 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. यानंतर होणारा पुढील सामना इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. परत एकदा बॉल हवेत, आर्यनच्या बॅटमधून आणखीन एक आसमानी टोला, यावेळेस लॉंग ऑन मध्ये फिल्डर चेंडूच्या खाली टिपलाय झेल, आणखीन एक विकेट. फलंदाज मैदानावरती आर्यन, बॅक टू द पवेलियन. स्पर्धेच्या निमित्तानं किरण भाऊ तळपे यांचं प्रामुख्यानं आगमन, अभिभाऊ जाधव देखील प्रामुख्यानं उपस्थित आहे. दादांचं देखील हार्दिक स्वागत. विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या, अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान आपलं मनपूर्वक स्वागत. 6व्या सामन्याकडे नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. गणेश, पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, तर चौथ्या चेंडूवरती दुहेरी धाव मैदानामध्ये आपण पाहिलेत. धावफलकावरती 75 धावा, अजूनही 2 चेंडू जे मैदानामध्ये शिल्लक. यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला, नक्कीच आपण पाहतोय फुल टॉस बॉल होता, ऑन साइडला फ्लिक केला, स्क्वेअर लेग मधून चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. 79 धावा धावफलकावरती आहेत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही पहिल्या डावातील एक चेंडू जो मैदानामध्ये शिल्लक आहेत. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून डोनेगावचे उद्योजक स्वप्नीलजी घारे प्रामुख्याने स्पर्धेचा आनंद घेत आहेत.
दिवडगावचे उद्योजक अमोल भाऊ सावळे देखील युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत. या सर्व मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. दरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झालाय आणि पहिल्या इनिंगचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 80 धावा 4 विकेटच्या मोबदल्यामध्ये ज्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 81 धाव्यांचं एक भलं मोठं आव्हान प्रभुनाथ क्रिकेट क्लब कामशेत या संघाच्या समोर ठेवले. लगेचच आपण दुसऱ्या डावाला ही सुरुवात मैदानावरती करणार आहोत. दरम्यान इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. 11 चॅलेंजर्स आडले विरुद्ध मुकाई माता क्रिकेट क्लब सांगवडे या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे लगेचच टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणार आहे. लगेचच नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण मुख्य स्टेजच्या दिशेने यायचे. चला कॅप्टन्स लगेचच टॉस साठी या. दोन्ही संघांचे संघनायक उपस्थित आहेत. आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करूयात. मयूर भाऊ बेगडे आपणास विनंती आहे आपण टॉस करण्यासाठी समोर यायचे. अभिजाता जाधव आपणास विनंती आहे आपण टॉस साठी या. मॅच नंबर 2 11 चॅलेंजर्स आडले विरुद्ध मैदानावरती आपल्याला मुकाई माता क्रिकेट क्लब सांगवडे हे दोन संघ दोन्ही संघांचे संघनायक उपस्थित आहेत. ICC चे संपूर्ण रूल्स आणि मावळ क्रिकेट असोसिएशनचे असणारे नियम अटींअंतर्गत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. छापा असा कॉल आणि पाहूयात काटा आहे. मुकाई माता क्रिकेट क्लब सांगवडे दुसरा टप्पा राक्षसपूर फाउंडेशन टीमनं टॉस जिंकलाय आणि निर्णय घेतलाय प्रथमतः गोलंदाजी करण्याचा. सर्व सहभागी होणाऱ्या संघांसाठी फूड बास्केट्स निश्चितच दिले जात आहेत. खेळाडूंची खऱ्या अर्थानं काळजी घेतली जाते. सर्व संघांना विनंतीपर सूचना असणार आहे. फूड बास्केट आपल्याला दिल्यानंतर जो काही आपला जो कचरा असेल तो त्या कॅरी बॅग मध्ये टाकून कचरा ज्या ठिकाणी डंप केला तो त्या ठिकाणी ते कचरा टाकायचं याची नोंद घ्या. चला लगेचच फिल्डिंग लावून घ्या. इंदोर 11 टीम कामशेत संघ फलंदाज पाठवा. ऐंशी धावा बनवल्या गेल्यात. 81 धाव्यांचं एक भलं मोठं आव्हान प्रभुनाथ क्रिकेट क्लब कामशेत या संघाच्या समोर ठेवलंय. पहिल्या डावामध्ये निश्चितच आपण एक जबरदस्त फलंदाजी पाहिली जिकडे वैयक्तिक 18 चेंडू 54 धावा रवी गुले 5 षटकार 4 चौकार
परेश भागवत 12 चेंडू 10. अंकुश शेवकर खातं न उघडता बाद झाले. दुसऱ्या बाजूला आर्यननं एक षटकार खेचला. गणेश यांच्या बॅटमधून देखील एक बाउंड्री आपण पाहिली. आणि एकंदरीतच 80 धावा 6 षटकांमध्ये एक मोठं आव्हान मैदानावरती उभं केलेलं पाहायला मिळालं. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं थोडेसे लो स्कोरिंग सामने, ॲव्हरेज टोटल मध्ये निश्चितच सामने पार पडताना पाहायला मिळाले होते. परंतु आज पहिल्याच सामन्यामध्ये ताबडतोड सुरुवात जी राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोरी 11 संघाने केली आणि मैदानावरती मोठं आव्हान हे प्रभुनाथ क्रिकेट क्लब कामशेत संघाच्या समोर ठेवले. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर सज्ज होताना पाहायला मिळतात इंदोरी 11 संघाकडून. तर ओपनर बॅटर्स आता मैदानामध्ये आपल्याला प्रभुनाथ क्रिकेट क्लब कामशेत संघाकडून पाहायला मिळतात. प्रभुनाथ क्रिकेट क्लब कामशेत संघ आपले 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्या. खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. डावाला सुरुवात षटक क्रमांक 1 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर्स झालेत राजेश. पहिला चेंडू डॉट बॉल. चला बॅटिंग टीम आपले एक्स्ट्रा प्लेयर त्वरित पाठवून द्या. आलेल्या खेळाडू प्रेक्षकांसाठी सूचना आहे, जर कोणाला नाश्ता करायचा असेल तर मुख्य स्टेजच्या डाव्या बाजूला या ठिकाणी स्नॅक्स ब्रेकफास्टची व्यवस्था केलेली आहे. आपण ज्यांना नाश्ता हवा आहे त्यांनी स्टेजच्या दिशेने या. दरम्यान डावाला सुरुवात पहिले 2 चेंडू मैदानावरती जे राजेशच्या माध्यमातून सुंदर पद्धतीने फेकलेत. कुठली धाव नाहीये. याचबरोबर पुढे टाकलेला बॉल उचललाय सरळ बॅटनं. खिलाडी के मस्तक पे दस्तक दे चेंडू लॉंग ऑफ च्या डोक्यावरतून सीमारेषेच्या बाहेर षटकार. पहिले 2 चेंडू निर्धाव जरूर आले, परंतु त्यानंतर राजेशनं थोडासा चेंडू बॅटच्या अगदी पुढे टाकला. फलंदाज कल्याण यांच्या टप्प्यामध्ये चेंडू आल्यानंतर त्यांनी षटकार ठोकलाय. परत एकदा बॉल हवेत. याही वेळेला बॉल उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि मैदानावरती कॅच ड्रॉप. 1-2 जवळपास 3 फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचले. नक्कीच मैदानावरती आपल्याला कॅच मिस होताना पाहायला मिळालं. रवीकडून अशी चूक सातत्यानं आपण मैदानावरती पाहत नाही. दरम्यान इथे झेल निसटलाय. कल्याण यांना आपण पाहतोय मैदानामध्ये जीवनदान मिळाले. त्यांच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर अगदी पुढच्याच बॉलवरती त्यांना बाद करण्याची संधी होती. परत एकदा यावेळेस देखील पुढे टाकलेला बॉल आपल्या टप्प्यात आले की आपण कार्यक्रम करतो आणि मैदानावरती एक बिग हिट. षटकार 6 धावा. स्पर्धेच्या निमित्तानं सिक्युरिटी एनसीओ सन्माननीय ओम प्रकाश जी यांचं प्रामुख्याने या ठिकाणी आगमन होतंय. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओम प्रकाश जी आपका तहे दिल से स्वागत करते हैं. आपको रिक्वेस्ट आप स्टेज पे आइएगा. आपको यहाँ पर सम्मानित किया जा रहा है. आप स्टेज पे आइए. दरम्यान हा चेंडू व्हाईट बॉल पंच कळवत आहेत. सर्व खेळाडूंना विनंतीपर सूचना आहे, कृपया कोणीही मुख्य रस्त्यावरती सराव करू नका आणि ज्या काही आपल्या गाड्या आहेत त्या मुख्य रस्त्यामधून बाजूला करा. निश्चितच आपण पाहतोय मित्रांनो, डीओडीचा हा एरिया आहे, मिलिटरी एरिया आहे आणि इकडे कृपया रस्त्यावरती कुणी गाड्या पार्क करू नका. इतरत्र कुठेही सराव करू नका याची सूचना आयोजक कमिटीकडून येते. धन्यवाद. सन्माननीय दीपकजी खंडागळे आणि अविदादा जाधव यांच्या शुभ हस्ते आपण ओमप्रकाशजी यांचा विशेष सन्मान करणार आहोत. आलेल्या अतिथी मान्यवरांचे विशेष सन्मान केले जात आहेत. आदरातिथ्य खऱ्या अर्थाने केला ते अतिथी देवो भव. या आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपण पाहतोय
या सर्व अतिथींचे विशेष सन्मान केले जात आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलेत. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. स्वॅग से करेंगे स्वागत. षटकार 6. ओव्हर नंबर 2 मध्ये आरडी बनसोडे अर्थात रत्नदीप. ओ परत एकदा व्हाट अ शॉट. उंची घेतली, लांबी घेणार का? जी हा, ताकद नजाकत कल्पकता. बॅक टू बॅक बाउंड्रीज. लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 षटकार मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये श्याम हे नॉन स्ट्रायकिंग एंडला होते. दुसऱ्या ओव्हर मध्ये जसे स्ट्राईक वरती आले तसं त्यांनी हल्ला केला आणि लगातारचे 2 षटकार जे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. बॅक टू बॅक तिसरा षटकार जर खेचला तर आयोजकांच्या वतीनं 1000 रुपयांचं बक्षीस मनोजी दाभडे आणि प्रवीणजी शिंदे यांच्या माध्यमातून असणार आहे. 27 धावा धावफलकावरती आहे. 80 धावा बनवल्या गेल्यात. त्यापेक्षा आपल्याला एक अधिक धाव बनवायची आहे सामना जिंकण्यासाठी. हो हो हो, यावेळेस रत्नदीपनं थोडीशी लेंथ पाठीमागे ठेवली. दरम्यान ऑन साइडला खेळलेला हा फटका, त्याच्यावरती एकेरी धाव. या एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतोय 28 या अंकावरती. 28 रन. हो हो हो, यावेळेस थोडस दूरवरतून चेंडू ठेवला गेलाय. पहिले 2 चेंडू तुम्ही जर पाहिले तर फलंदाजाच्या अगदी कक्षेमध्ये होते, बॅटच्या रडारमध्ये होते, टप्प्यामध्ये होते. परंतु त्यानंतर रत्नदीपनं लेन थोडीशी पाठीमागे ठेवली. आउटसाइड ऑफ स्टंप अशी रणनीती वापरली आणि मैदानावरती बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू जे पाहायला मिळतात. श्याम यांच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिले. हो, यावेळेस सुसळी घेणारा बॉल. बॅटची कडा जरूर होती. एस्टेनच्या पाठीमागे थोडीशी गडबड आणि त्यानंतर प्राप्त होती एक सिंगल. 2 षटकं संपले जात आहेत आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर मॅन्डेटरी पॉवर प्ले आपण पाहिला. या पॉवर प्ले मध्ये बनवल्या गेल्या त्या 29 धावा आता सामन्याचं समीकरण बदलते. 24 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 52 धावांची गरज प्रभुनाथ क्रिकेट क्लब कामशेत या संघासमोर निश्चितच आव्हान असणार आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती टीमचे कॅप्टन अंकुश शेवकर मैदानामध्ये आपल्याला एंटर होताना पाहायला मिळतात. 29 धावा धावफलकावरती. ओपनिंग पेअर दोन्ही सलामीवीर फलंदाज चांगल्या टच मध्ये पाहायला मिळालेत. विशेषतः श्याम यांनी खरं तर प्रभावित केलं. बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज त्यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात. अंकुश थोडस दूरवरतून चेंडू ठेवला. अवल तालुक्यातील खऱ्या अर्थाने एक अनुभवी खेळाडू, अनुभवी ऑलराऊंडर म्हणून प्रामुख्यानं अंकुश शेवकर यांचं नाव आपण सातत्यानं पाहतो. हे नाव चर्चेत असताना आपल्याला पाहायला मिळतं. हो हो हो, यावेळेस टप्पा पाठीमागे ठेवला. बॅटची एज आणि एस्टॅनच्या पाठीमागे टिपला गेला झेल. फर्स्ट विकेट डाऊन. फलंदाज होत आहेत बाद. स्पर्धेच्या निमित्तानं डीओडीचे असणारे कामगार सन्माननीय मुन्नाभाऊ स्वामी प्रामुख्याने उपस्थित आहेत. दादांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्यांचं निश्चितच आपण पाहतोय प्रमुख योगदान आणि ज्यांना खऱ्या अर्थानं आपण आयोजक म्हणू, डीओडी डेपो कामगार नेते प्रामुख्यानं मयूर भाऊ वेगडे असतील, महेश भाऊ शिंदे असतील,
विजूभाऊ कुंभार, आशिष भाऊ दाभाडे, चेतन भाऊ शेलार, राजेशजी राय, राजेश भाऊ जाधव, प्रसाद भाऊ गराडे, संदीप भाऊ कुंभार, मनोज भाऊ जाधव आणि दीपक भाऊ खंडागळे या संपूर्ण कमिटी मेंबर्स, आयोजकांचं आणि या स्पर्धेसाठी योगदान देणाऱ्यांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो, मनपूर्वक आभार व्यक्त करतो. मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये पैलवान शांभाऊ दाभाडे, स्पोर्ट फाउंडेशन अर्थात D11 दाभाडे, स्पोर्ट फाउंडेशन अर्थात D11 कोटेश्वरवाडी, नथुभाऊ दाभाडे असतील, अंकुशन्ना दाभाडे असतील, नंदूभाऊ दाभाडे, आशिष भाऊ दाभाडे, अक्षय भाऊ दाभाडे, आकाशदादा दाभाडे. दरम्यानचा हा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटाने बॉलचा संपर्क नाही, चेंडू डॉट. आकाश भाऊ दाभाडे असतील, अजितदादा दाभाडे, प्रवीणदादा शिंदे असतील, अभिभदादा दाभाडे असतील, जयभाऊ दाभाडे असतील, आदेशदादा दाभाडे, अर्षद भाऊ दाभाडे, यशदादा दाभाडे आणि धीरज भाऊ दाभाडे आणि प्रामुख्याने खऱ्या अर्थानं मनोजजी दाभाडे ही संपूर्ण आयोजक कमिटी या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत घेताना पाहायला मिळतात. याचबरोबर एक जबरदस्त कडक फटका आणि चेंडू जातोय सरळ सीमा पार. षटकार 6 धावा. या स्पर्धेमध्ये आकर्षक चषक तुम्ही पाहताय. संभाजीभाऊ ठेऊळकर आणि साजीवबाई तांबोळे यांच्या माध्यमातून पहिल्या प्रमुख 4ही क्रमांकांसाठी चषक सौजन्य लाभलेला आहे. साई स्पोर्ट यांच्या माध्यमातून मालिकेवीरासाठी ब्रँडेड बॅट आहे. हो यावेळेस या अगोदरच्या चेंडूवरती आपण पाहिलं नक्कीच एक मोठा बिगिट आला, षटकार आला. षटकार आल्यानंतर लेन भरपूर पाठीमागे ठेवली. हे बदल नक्कीच आपण सातत्यानं अंकुशांच्या गोलंदाजीमध्ये पाहतो. बॅटच्या अगदी जवळ दिलेल्या बॉलवरती फलंदाजानं अटॅक जरूर केला, परंतु दूरवरतून ठेवलेला चेंडू, थोडासा टप्पा पाठीमागे खेचलेला चेंडूवरती डॉट बॉल पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा लेन बॉल. आणखीन एक डॉट चेंडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन ऑफ द सिरीज साठी मालिकेवीरासाठी साई स्पोर्ट यांच्या माध्यमातून ब्रँडेड बॅट आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकं संपली धावफलकावरती 35 धावा. 18 चेंडू मध्ये 35 बनवल्यात, उर्वरित 18 मध्ये अजून 46 बनवायच्यात. पाहूया हा सामना कुठल्या संघाच्या बाजूने झुकणार. राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोर 11 विरुद्ध प्रभुनाथ क्रिकेट क्लब कामशेत, हे दोनही समसमान ताकदीचे असणारे संघ. आता सामना येतोय 18 चेंडू 46 वरती. समर्थ स्पोर्ट यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाजासाठी ब्रँडेड स्पोर्ट्स गॉगल, उद्योजक दिनेश भाऊ बोडके यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर साठी ब्रँडेड शूज पाहायला मिळतील. जीके स्पोर्ट यांच्या माध्यमातून मालिकेवीरासाठी बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर साठी आकर्षक चषक असणार आहेत. आणि पहिलवान धनराज पाटील यांच्या माध्यमातून बॉल आणि स्टंप सौजन्य स्पर्धेसाठी आहे. गणेश भाऊ वाल्मिकी उद्योजक यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्यासाठी सामनावीराचा आकर्षक चषक आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेचे असणारे आयोजक प्रवीणदादा शिंदे आणि अष्टपैलू खेळाडू निलेशजी ढगे यांच्या माध्यमातून सर्व संघांना फ्रूट बास्केट आणि बिस्लेरी असणार आहेत. त्याचबरोबर उत्कृष्ट क्रिकेट समालोचक आणि खऱ्या अर्थानं उत्कृष्ट अँकर किरणजी येवले यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी साऊंड सौजन्य आहे. त्याचबरोबर L3 ड्रीमस्केप प्रायव्हेट थिएटर यांच्या माध्यमातून स्पर्धेतील मालिकेवीरासाठी उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजासाठी यांना एक स्पेशल कपल पास देखील असणार आहे. पहिलवान शांभाऊ दाभाडे स्पोर्ट फाउंडेशन अर्थात D11 कोटेश्वरवाडी. फलंदाज झेलबाद होताना मैदानामध्ये पाहायला मिळतात. या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय किवळे परिसरातील असणारे दमदार व्यक्तिमत्व, उद्योजक सन्माननीय अमित दादा तरस यांचं प्रामुख्यानं शुभागमन होतोय. दादांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपणास विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या, आपल्या ठिकाणी विशेष सन्मान होतोय. स्पर्धेच्या निमित्तानं चेतन भाऊ सुतार देखील प्रामुख्याने उपस्थित आहेत. या ठिकाणी ओमप्रकाश साहेबांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करणार आहोत. पंधरा चेंडू 44 ची गरज.
याचबरोबर बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक फक्त चेंडूकडे पाहत राहिलाय. आकाशाला गवस निघालं, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार आलाय आणि या षटकारानं सामन्याचं समीकरण बदलले गेले. धावफलकावरती 43 धावा, 14 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 38 धावा. मॅच ऑन होते. 11 चॅलेंजर्स अडले संघाचे सर्व खेळाडू आपण पाहतोय पुढच्या मॅच मध्ये इन ऍक्शन पाहायला मिळणार आहेत. सर्वांचं स्वागत. 14 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज. मैदानामध्ये सामन्याचं समीकरण बदलताना पाहायला मिळते. यावेळेस हा भन्नाट वेगाचा चेंडू. बॅकची हलकीशी कडा जरूर होती परंतु क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळाले. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. एक षटकार जरूर येतोय परंतु षटकारानंतर जे डॉट बॉल येत आहेत ते डॉट बॉल प्रभुनाथ क्रिकेट क्लब कामशेत संघाची डोकेदुखी वाढवताना पाहायला मिळतात. 12 चेंडू आणि 38 धाव्यांची गरज. धावफलकावरती 43 धावा. 4 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि बनवायचे असतील त्या 38 धावा. आगळे वेगळे पारितोषिक आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. आगळी वेगळी संकल्पना, एक सुंदर मैदान, सिमेंटची खेळपट्टी आणि खऱ्या अर्थानं युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण जे जगभरामध्ये आपल्याला होताना पाहायला मिळते. क्रिकेट स्पोर्टची संपूर्ण टीम. याचबरोबर थोडासा पाठीमागे टप्पा ठेवलेला बॉल, उसळे घेणारा चेंडू जरूर होता, त्याच्यावरती लगाला एक सुंदर फटका आणि मैदानावरती पंचांचा इशारा, हा चौकार. 4 धावा. सत्तेचाळीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चौकार आलाय. 11 चेंडू मॅच येऊन पोहोचले 34 वरती. 11 चेंडू 34 धाव्यांची गरज. परत एकदा यावेळेस देखील बॉल हवेत, फटका फसलाय. हो स्वतः अंकुश त्या ठिकाणी नक्कीच आपल्याला झेल घेण्यासाठी पोहोचलेले पाहायला मिळाले परंतु यावेळेस देखील कॅच मिस होतोय. एक सिंगल येईल आणि या सिंगल सोबतच धावफलक आता 48 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 10 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज. प्रत्येक चेंडूवरती आता धाव्यांची आवश्यकता जी कामशेत संघाला असणार आहे. 10 चेंडू 33 ची गरज. कामगार नेते स्वर्गीय सुरेशनाथ दाभाडे यांच्या स्मृतींना उजाळा देणारी ही क्रिकेटची स्पर्धा. दरम्यानचा चेंडू फुलटॉस आणि ऑन साइडला हा चेंडू खेळला गेला. हो इथे काय क्षेत्ररक्षणामध्ये गडबड परंतु बॅकअपचे फिल्डर सुंदर पद्धतीने चेंडू फील्ड करताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा एक सिंगल. 49 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 9 चेंडू आणि 32 ची गरज. 9 चेंडू 32 धावा. हो पुन्हा एकदा वेगाने बॅट तर फिरवली जाते परंतु टप्पा पडल्यानंतर आपण पाहिलं सिमेंट विकेट वरती देखील अशा पद्धतीने गोलंदाजी केली जाऊ शकते. टप्पा पडल्यानंतर अगदी कमी उसळी घेणारा खाली राहणारा चेंडू पाहायला मिळाला. धावफलक स्थिर 49 धावा. शेवटचे 8 चेंडू 32 ची गरज. मुख्य व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अतिथी मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. त्यावेळेस देखील आपण पाहतोय मैदानावरती ऑफसाइडच्या दिशेने खेळलेला हा फटका. चेंडूवरती एक सिंगल येते. मिड ऑफ मधून फिल्डरने सुंदर पद्धतीने चेंडू फील्ड केला. 7 चेंडू आणि बनवायचे असतील त्या अजून 31 धावा. प्रभुनाथ क्रिकेट क्लब कामशेत संघाला मॅच मध्ये राहण्यासाठी या चेंडूवरती एक षटकाराची अपेक्षा असेल. 7 चेंडू 31 ची गरज. मॅच ऑन ठेवण्यासाठी एक मोठा फटका अपेक्षित.
समोर अंकुश शेवकर भन्नाट वेगाने टाकलेला हा सुंदर चेंडू आणि हा चेंडू मैदानावरती आलाय डॉट. षटकं संपली जात आहेत. 5 आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 50 धावा, शेवटचे 6 चेंडू बनवायचे असतील तर 31 धावा. सर्व उपस्थित मान्यवर, खेळाडू आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षक वर्ग, आजचा दिवस आणि संपूर्ण स्पर्धा खरं तर आपल्यासाठी खास आहे. कारण केवळ मित्रांनो ही स्पर्धा नाही तर खऱ्या अर्थानं दिवंगत व्यक्तींच्या आठवणींना अभिवादन करण्याचा हा क्षण आपण निश्चितच म्हणू शकतो. कामगार नेते स्वर्गीय सुरेश दाभाडे यांच्या स्मृतींना उजाळा देणारी ही स्पर्धा. स्मृती चषक 2025 पहिलं पर्व. या मैदानावरती खऱ्या अर्थानं घाम घालणाऱ्या प्रत्येक खेळाडूच्या प्रयत्नांमधून खऱ्या अर्थानं नानांच्या कार्याला, प्रेमाला आणि स्मृतींना आपण सलाम करतो. स्मृती चषकामध्ये खरं तर या नावातच मित्रांनो भावना दडलेल्या आहेत आणि त्या भावनांना आज आपण खेळातून साकारतोय. संदीप पवार बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि क्षेत्ररक्षक बरेचसे दूर आहेत. आउटफील्ड वेगवान, जरूर आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या जवळ चेंडू फील्ड होताना पाहायला मिळाला. एकेरी धाव. 4 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे. हा सामना संपल्यानंतर लगेचच पुढील सामना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 11 चॅलेंजर्स आडले विरुद्ध मुकाई माता क्रिकेट क्लब अर्थात सरपंच दशरथ अप्पा राक्षस स्पोर्ट फाउंडेशन सांगवडे या 2 संघांमध्ये यानंतर होणारी पुढील मॅच आपण मैदानावरती पाहणार आहोत. परत एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय अशोक भाऊ भांगरे यांचं प्रामुख्याने शुभाग म्हणतोय. दादांच्या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्रिकेट स्पोर्ट या युट्यूब वाहिनीवरती आपण पाहतोय. या स्पर्धेचं जगभरामध्ये थेट प्रक्षेपण केलं जाते. लाईव्हची असणारी संपूर्ण टीम, सचिन सर असतील, त्यासोबतच कॅमेरामॅन गणेश सर असतील, लाईव्ह स्कोररच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विजय सर आपल्या समोर जोडले गेलेत. संपूर्ण टीमचं आपण मनापासून हार्दिक स्वागत आणि विशेष कौतुक करूयात. त्यासोबतच ऑनफिल्ड जर तुम्ही पाहिलं तर टेनिस क्रिकेटमधील खऱ्या अर्थानं नामवंत पंच साठे स्पोर्टचे सर्व अमरजी साठे सर आणि खऱ्या अर्थानं उत्कृष्ट पंच अंकुश सर आपल्याला ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. आयोजकांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. स्पर्धा यशस्वी होण्यासाठी, स्पर्धा विशिष्ट उंचीवरती पोहोचवण्यासाठी ही आयोजकांची मेहनत आपण पाहतो. दरम्यानचा बॉल पुन्हा एकदा मिडॉन मधून लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल झाला, चौकार आला, परंतु निश्चितच या सामन्यामध्ये विजयी शिक्कामोर्तब केला मित्रांनो राजवर्धन प्रशांत शेठ भागवत स्पोर्ट फाउंडेशन इंदोर 11 संघानं. विजय संघाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन. पहिला सामना आणि या सामन्यामध्ये निश्चितच दोन्ही संघांनी खऱ्या अर्थानं चांगला खेळ साकारला. प्रभुनाथ क्रिकेट क्लब कामशेत संघ सुरुवात चेसिंग साठी चांगल्या पद्धतीने केली, परंतु मिडल ओव्हर्स मध्ये थोडेसे रन्स कमी आले आणि निश्चितच बरंच अंतर चेंडू आणि धावेंमध्ये राहिलं.